आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न। पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक, देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान केला। आपण कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूर हे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवत आहे। त्याचबरोबर पंढरपूर जिल्हा देखील झाला पाहिजे अशी मागणी आहे। त्याबद्दल काय आपण करणार आहोत? आता महाराष्ट्रात किती जिल्हे करायचे ते कधी करायचे विठुराया ज्यावेळेस आम्हाला आदेश देतील त्यावेळेस करू। आता महाराष्ट्रात किती जिल्हे करायचे ते कधी करायचे विठुराया ज्यावेळेस आम्हाला आदेश देतील त्यावेळेस करू। यंदाच्या आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्याला। माने दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून पंढरीची वारी करतायत। मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या माने दाम्पत्याचा सत्कार। कसं वाटलं मान मिळालं? चांगलं वाटलं ना, चांगलं वाटलं। काय मागितलं? ईश्वराला काय आपलं नामचिंतन करायचं, दुसरं नाही काय म्हणलं। भाविकांनी इच्छा व्यक्त केलेला इच्छा कलश पांडुरंगाच्या चरणी अर्पण। ज्या वारकऱ्यांना पंढरपुरात जाता आलं नाही त्यासाठी एबीपी माझानं खास उपक्रम सुरू केला होता। भाविकांनी आपल्या इच्छा व्यक्त करून इच्छा कलशामध्ये टाकल्या। तो इच्छा कलश एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या चरणी अर्पण। अनेक लोक असे आहेत की ज्यांची खूप इच्छा असते की आषाढी एकादशीला त्यांनी पंढरपुरात असावं, विठ्ठल चरणी त्यांनी असावं, पण तरी ही लोक येऊ शकत नाही। आणि मग अशा लोकांसाठी म्हणून आपण इच्छा कलश हा वारीतून फिरवत असतो। आपापल्या इच्छा लोक त्या कलशात टाकत असतात आणि आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही इच्छा कलश इथं आणला। जगभरातले लोक जी वारीमध्ये येऊ शकत नाही, विठ्ठलाच्या दर्शनाला येऊ शकत नाही, अशा लोकांच्या इच्छा जाणून घेऊन तो इच्छा कलश आज विठुरायाच्या चरणी अर्पण केलेला आहे। मला वाटते या माध्यमातून लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या विठुरायाच्यापर्यंत पोचलेल्या आहेत, तर नक्की विठुराया त्यांच्या इच्छा पूर्ण करतील। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी। पवित्र स्नानासाठी चंद्रभागा नदीकाठी वारकऱ्यांची मांदियाळी। वारकऱ्यांच्या गर्दीनं पंढरी नगरी फुलून गेली आहे। संत आणि वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीतून पांडुरंगाची मूर्ती साकारली। भंडाऱ्याच्या लाखनी येथील भैरवी निर्वाण या तरुणीची अनोखी भक्ती। विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर इथे विठ्ठल भक्तांची गर्दी। पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा आणि महाअभिषेक। खासदार संदीपान भुमरे आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती। मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी। टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये अभंग, भजन आणि हरिनामाचा अखंड जयघोष। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। आषाढी एकादशी निमित्तानं राज ठाकरेंनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती पोस्ट करून शुभेच्छा दिल्या। आषाढी एकादशी हा भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतला एक पवित्र उत्सव। विठ्ठल भक्तीच्या या पावन सोहळ्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनात सद्भावना, समाधान आणि आध्यात्मिक समृद्धी नांदो ही प्रार्थना। शरद पवारांकडून आषाढी एकादशी निमित्तानं शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त धाराशिवच्या येडशी येथील सतीश नलावडे या कलाकारानं सावळ्या विठ्ठलाचं हिरवं रूप साकारलंय। एका एकरावर विठ्ठलाची प्रतिमा साकारली। नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवताच्या साहाय्यानं क्रॉप आर्ट साकारण्यात आलंय। आजच्या या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपल्या इकडे पेरणी झालेली आहे, पण पाऊस काळ सध्या कमी आहे आणि आता आषाढी एकादशीची वारी पण चालू आहे। त्यानिमित्तानं की एक वेगळी कल्पना म्हणून मी रामलिंगला जात होतो, जाता जाता पडीक जमीन दिसली की विठ्ठलाला साकडं पाऊस पडावा म्हणून साकडं घालण्यासाठी मी 1 एकरमध्ये विठ्ठलाची भव्य प्रतिकृती साकारली आहे।
आषाढी एकादशीनिमित्त बुलढाण्यातील संग्रामपूर इथल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटे 5 वाजता महाअभिषेक पार पडला. भाविकांची प्रचंड गर्दी. रत्नागिरीतल्या देवरुखमधील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी कलेतून विठ्ठल भक्ती जपली. विठ्ठलाची प्रतिकृती रांगोळीतून साकारली. पांडुरंगाच्या अनेक प्रतिमा रांगोळीतून साकारल्या. आणि यानंतर अन्य काही घडामोडी. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंग आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची काल 2 तास बैठक. 2 मागण्यांवर सकारात्मक चर्चा. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तोडगा नाही. प्रधान यांचा राजीनामा न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा सीजेपीचा इशारा. सीजेपी आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार. दुपारी 3:30 वाजता पुन्हा चर्चा होईल. सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. रिक्वेस्ट मिलेगी नरेंद्र मोदी जी से इस्तीफा ले लीजिए सर. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए. अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे सर. अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा फिर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा व्हिडिओ शेअर करत तरुणांचे आभार मानले. नीट पेपरफुटी प्रकरणाबद्दल मोदींनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर तरुणांनी सूचना केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे आभार मानले. थैंक यू फ्रेंड्स. कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी. ये आपका प्यार बना रहेगा. हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा. थैंक यू दोस्तों. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर वाढवण्याचे आदेश दिले. सरकारच्या योजना सोशल मीडियावर रील्स बनवून पोहोचवण्याच्या सूचना. मंत्र्यांनी जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियावरचा सहभाग वाढवण्याचे आदेश दिल्यानं त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे. आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा, अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. उदयराज आणि उद्धव ठाकरेंचा विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये मोर्चा. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा होईल. ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा. तरुणांनी आंदोलनात सहभागी व्हावं, ठाकरे बंधूंचं आवाहन. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा सगळ्यांना अधिकार. उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. तर मोर्चातून राजकारणात पुन्हा जागा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खोचक टीका. सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे. राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय. पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या आंदोलनाप्रकरणी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्यामुळे गुन्हा, तर टिळकनगर इथे झालेल्या आंदोलनाप्रकरणीही गुन्ह्याची नोंद. आंदोलनात सहभागी झालेल्या 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोटीस. विद्यार्थी आंदोलन सरसंघचालक मोहन भागवत यांचं त्या दरम्यान भाष्य. नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तर द्यावंच लागतं. त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं असल्याचं भागवत यांचं मत. विद्यार्थ्यांना आदेश न देण्याचाही सरकारला सल्ला. नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है. जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उत्पन्न हो, उनसे उनको बाहर निकालना पड़ता है. एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है.